आजच्या या प्रचार सभेला मार्गदर्शन करण्याकरता उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे तरुण तळपदार कर्तव्यदक्ष यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, त्यांच्यासोबत आलेले माझे ज्येष्ठ सहकारी राज्यसभा सदस्य पद्मश्री डॉक्टर विकासजी महात्मे, पालकमंत्री डॉक्टर रणजित पाटील, माझे ज्येष्ठ सहकारी आमदार गोवर्धनजी शर्मा, आमदार प्रकाशजी भारसाखळे, आमदार गोपीकिशनजी बाजोरिया, आमदार संजयजी कुटे, मंचावर उपस्थित आमदार आकाशजी पुंडकर, रणधीरजी सावरकर, महापौर विजयभाऊ अग्रवाल, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, महायुती, रासप, शिवसंग्राम, सर्व अध्यक्ष पदाधिकारी, उपस्थित सर्व मान्यवर, माता भगिनी, वडीलधारी मंडळी आणि मित्रांनो, मुख्यमंत्री साहेबांना अतिशय व्यस्त कार्यक्रम आहे म्हणून मी ज्यांचे नाव घेतले नसतील ते सर्वजण मला क्षमा करतील. 2014च्या निवडणुकीत आपण सर्वांनी इतिहास घडवला. केंद्रात नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली NDAचं सरकार आलं. 6 महिन्यानंतर विधानसभेत भाजप शिवसेना महायुतीचं सरकार आलं. देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले. ह्या आधी सुद्धा निवडणुका झाल्या. 89 साली भाऊसाहेब फुंडकर यांच्या रूपानं पहिले खासदार आमचे निवडून आले आणि 90 पासून मग शिवसेना भाजपचे आमदार निवडून आले. 95 मध्ये तर आमच्या लोकसभेतल्या 6च्या 6 जागा निवडून आल्या. परंतु आम्हाला फक्त 95 ते 99 असं सरकारी पक्षाचा आमदार राहण्याचं भाग्य लाभलं. आणि मी तर एकदा आमदार झालो, 2दा खासदार झालो, 3 वेळेला विरोधी पक्षात होतो. काही लोक नशीबवान आहेत, जसं आमचे आकाश भाऊ आहेत, रणधीर आहे, की पहिल्यांदाच निवडून आले आणि सरकार पक्षाचे आमदार झाले. कारण की शेवटी विरोधी पक्षाचा आमदार खासदार याला सरकारकडून एखाद्या सावत्र मुलासारखी वागणूक मिळते. परंतु तशाही परिस्थितीत फारसे कामं न होतानाही लोकांनी वारंवार निवडून दिलं आणि 14 मध्ये चमत्कार झाला. आणि 14 सालापासून विकास कशाला म्हणतात ते आम्ही पाहिलं. परंतु खरे कामं जर झाले असतील तर ते मागच्या 3-3.5 वर्षात झाले. कारण की आधीचं जे सरकार होतं त्याच्यात चुका दुरुस्त करणं, आणि आता तसंही आपण पाहतो की कोणा नवीन काम हाती घेतलं की काही वेळ लागतो आणि नंतर एक गती येते. लोक म्हणतात त्याचा आता हात बसला. तसा या सरकारचा हात बसून आता 3-3.5 वर्ष झाले आणि प्रत्येक वर्षी स्वतःचेच विक्रम हे सरकार मोडत गेलं. आम्हाला जिथं लाखाचा निधी नव्हता मिळत तिथं करोडोचा मिळाला. एका तालुक्यात जेवढे पैसे मिळत नव्हते तेवढे एका गावात मिळाले. देवेंद्र भाऊ असो, नितीनजी गडकरी असो, सिंचनाचे प्रकल्प आमचे 12-12, 13-13 वर्षापासून रखडले होते, त्याला निधी मिळाला, त्याला गती आली. अनेक ठिकाणी आमचे बंधारे झाले. 2 बॅरेजेसमध्ये यावर्षी पाणी साठणार आहे. जवळपास 40-50 वर्षापासून आमच्या ग्रामीण भागात वीज आली, पण तालुक्यात 5-6 वर्षातून एखादं सबस्टेशन होत होतं. म्हणजे 25 वर्षात जेवढे सबस्टेशन झाले नसतील त्यापेक्षा दुपटीनं सबस्टेशन मागच्या 3 वर्षात झाले. सगळे ट्रान्सफॉर्मर ओव्हरलोड झालेले होते. ते ट्रान्सफॉर्मर जास्त कॅपॅसिटीचे लावले. ज्या गावात 1 ट्रान्सफॉर्मर होता तिथं 3 ट्रान्सफॉर्मर लागले. आमच्या इथं 2 MSEBचे डिव्हिजन झाले. अशा अनेक गोष्टी आहेत की त्याचे प्रत्यक्ष फायदे नाही पण अप्रत्यक्ष फायदे खूप झाले. कोणत्याही भागात गेलो, कुठल्याही तालुक्यात गेलो तरी आपल्याला रस्त्याचे कामं दिसतात.
सिंचनाचे प्रकल्प दिसतात आणि आमच्या अकोला शहरात, कारण की केंद्राचे अधिकार वेगळे आहेत, राज्याचे अधिकार वेगळे आहेत. केंद्र सरकार काम करते, राज्य सरकार काम करते, पण अकोल्यात आपल्या आशीर्वादानं महानगरपालिका निवडून आली. 3 वर्षात अकोल्याचा कायापालट झाला. आता थोडीशी एक खंत आहे की ग्रामीण भागातले लोक विचारतात, भाऊ अकोला चांगलं झालं, अकोट चांगलं होऊन राहिलं, मूर्तिजापूर चांगलं होऊन राहिलं, तेलारा चांगलं होऊन राहिलं, पण गावात काय, आमचं गाव का चमकत नाही? आता गाव चमकत नाही, आता लोकांना एवढी माहिती नसते, कारण की 25 वर्षापासून तिथं सत्ता जी आहे ते लोक स्वतः चमकून राहिले, ते गाव काही चमकून नाही देत. कारण की ग्रामीण भागात ज्या काही विकासाच्या योजना आहेत त्या ग्रामीण विकास मंत्रालयामार्फत राबवल्या जातात आणि तिथं जिल्हा परिषद मार्फत सगळ्या योजना राबवल्या जातात. गावची पाणी पुरवठ्याची योजना असो, शिक्षण असो, प्राथमिक आरोग्य केंद्र असो, आणि तिथं रिमोट कंट्रोलनं कारभार चालू आहे. आता आमचे जे नेते आहेत, वंचित आघाडी काढली, पण आमच्या ग्रामीण भागातल्या लोकांना वंचित ठेवण्याचं काम त्यांनीच केलं. आता त्या निवडणुका 4-6 महिन्यापूर्वी झाल्या असत्या, परंतु न्यायालयात याचिका दाखल झाल्यामुळे त्या निवडणुका झाल्या नाही, तर तिथेही आपली सत्ता आली असती. पण आता 2-4 महिन्यात त्या निवडणुका होतील, तेव्हा आता त्यांना जसं वाटते की अकोल्यात एवढे विकास कामं झाले, तर निश्चित ग्रामीण भागातही आपल्याला आशीर्वाद मिळणार आहेत. आणि हे एवढं कुशल नेतृत्व आहे. कोणत्याही ज्या योजना आल्या असतील, आजपर्यंत कोणती योजना आली की लोकांमध्ये भांडणं लागत होती. अनेकांना वाटत होतं की या योजना आमच्यासाठी आहेत की नाही, परंतु जनधन योजना असो, आयुष्यमान भारत असो, 12 रुपयाचा अपघात विमा असो, प्रधानमंत्री आवास योजना असो, उज्ज्वला गॅस योजना असो, ह्या सर्व समावेशक अशा योजना आहेत. आणि आता सरकारचं जे धोरण आहे की लाभार्थ्यांचे पैसे डायरेक्ट त्याच्या खात्यात जमा होतात, त्याच्यामुळे सगळे लिकेजेस बंद झालेले आहेत. म्हणजे केंद्राची जी लाईन आहे, पाईपलाईन आहे, तिला कोणतं छिद्र नाही, राज्याच्या पाईपलाईनला छिद्र नाही, पण आमची जिल्हा परिषदची जी पाईपलाईन आहे त्याला सगळे छिद्र आहेत. ही पाईपलाईनही लवकर बदलल्या जाईल. आज जे विरोधी पक्ष आपण पाहतो, प्रत्येक गोष्टीचा पुरावा मागतात. त्यांची एकदम संभ्रम निर्माण झालेला आहे त्यांना. जसं माणसाला नैराश्य आलं, वैफल्य आलं की त्याला कोणतीच गोष्ट खरी वाटत नाही, तो कोणालाच ओळखत नाही, स्वतःलाही ओळखत नाही, स्वतःच्या मुलांनाही ओळखत नाही. तसे कामं झाले तरी ते विचारतात कुठं आहेत कामं. म्हणजे उद्या कोण असं ना म्हणा की बा आमचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ जादूगार आहेत, आमचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई जादूगार आहेत. तो जसा जादूगार प्रयोग दाखवत होता, संमोहित करत होता, आमच्या ग्रामीण भाषेत त्याला नजरबंदीचा खेळ म्हणतात. उद्या कोण्या नेत्यानं असं म्हणू नये की हे काहीच झालं नाही, हे फक्त तुम्हाला दिसून राहिलं, तुम्हाला आभास निर्माण होऊन राहिला. वाटेल तसे आरोप ते करीत आहेत. परंतु मला खात्री आहे की हे जे कामं झाले, आम्ही आमदार आधी होतो, आम्ही खासदार आधी होतो, परंतु फारसं काही करू शकलो नाही. हे जे काही करू शकलो हे या सरकारची ताकद आहे. हद्दवाढ झाली, आम्हाला भीती वाटत होती की हद्दवाढीत कामं टाकले तर शहरातले लोक म्हणतील की आमचे पैसे तिकडे कसे टाकता, परंतु आपण आम्हाला 100 कोटी रुपये दिले. अनेक वेळा असं होते की आमची अपेक्षा असते 5-10 कोटी द्यायची, तुम्ही त्याच्या 10 पट आम्हाला देता. मागच्या 3 वर्षात जे कामं झाले, गेल्या 20-25 वर्षात जेवढे कामं झाले नसतील त्याच्या जवळपास 4 पट, 5 पट, 6 पट कामं झालेले आहेत. असा कोणताही भाग नाही की तिथं कामं होऊन नाही राहिले. आणि शेवटी लोकांना काय पाहिजे? खऱ्या अर्थानं विकास पर्व हे सरकार आल्यानंतर सुरू झालं. आणि मला खात्री आहे की आम्हाला विरोधी पक्षाचे आमदार खासदार असताना आपण आशीर्वाद दिले. आता तर आपण सरकारमध्ये आहोत, त्यामुळं आपण ह्या निवडणुकीत सुद्धा आतापर्यंत दिले त्यापेक्षा दुपटीनं आपण आशीर्वाद द्याल अशी आपल्याला सर्वांना विनंती करतो.
आणि देवेंद्र भाऊंना वेळ कमी असल्यामुळे त्यांच्या आणि आपल्या मदत न राहता मी आपली रजा घेतो. नमस्कार.